श्री स्वामी समर्थ. मी संगीता. माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो, सुखाचा जावो, प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण हो, ही श्री स्वामी समर्थाच्या चरणी मी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, नवीन वर्षाचा जो पहिला दिवस आहे, इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी महिन्यातली 1 तारीख आहे, तर ती 1 तारीख गुरुवारी येते आणि गुरुवार हा श्री स्वामी समर्थ महाराजाला समर्पित आहे. आणि गुरुवार हा खास बऱ्याच सेवेकरी असे आहेत की गुरुवारची वाट पाहतात आणि गुरुवार हा महाराजांना समर्पित असल्यामुळे महाराजांची सेवा आपल्याला करायला भेटावी आणि गुरुवारी जास्तीत जास्त एक उत्सव असतो आणि गुरुवारचा हा दिवस एक वेगळाच एक आनंदाचा आणि मोठा एक सण होऊन जातो आपल्यासाठी. म्हणून गुरुवार जो आहे हा स्वामी समर्थ महाराजांना, तर तुम्ही गुरुवार जर तुम्हाला 9 गुरुवार व्रत स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवार व्रत कसं करावे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी माहिती सांगितलेली आहे. नवीन वर्षाची सुरुवात आहे तर स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुवारच्या याने होतो. सुरुवात गुरुवारपासून होते. तर या दिवशी तुम्ही श्रीहरी विष्णूची पण पूजा करू शकता. पण या व्हिडिओमध्ये मी स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवार व्रत कसे करावे ही माहिती देते. म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा. तुमची इच्छा असेल, काही तुमच्या मनामध्ये इच्छा दडलेल्या आहेत आणि संकल्पयुक्त तुम्हाला गुरुवार करायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये गजानन महाराजांचे 21 गुरुवार आपण कसे करावे ते 21 गुरुवारची मी माहिती सांगितलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या 9 गुरुवार व्रत कसे करावे ही माहिती सांगते. स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवार व्रत जे आहे, तर स्वामी समर्थ महाराजांच्या 9 गुरुवारच्या व्रताचं एक पुस्तक भेटतं. कोणत्याही दुकानामध्ये, देवपूजेच्या दुकानामध्ये, मार्केटमध्ये तुम्हाला पुस्तक भेटून जाईल. त्याच्यामध्ये पोथी आहे, ते 9 गुरुवारच्या व्रताची पोथीमध्ये नंबर 3 पानापासून तर 5 पानापर्यंत पहिल्या म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सविस्तर माहिती लिहून दिलेली आहे. पूजा मांडणी कशी करावी, पूजा कशी करावी, गुरुवारची सुरुवात कधी करावी, तरी पण मी सांगते. ते पुस्तक घेऊन यायचं आहे. त्या पुस्तकामध्ये जर आता सांगितलेली माहिती तुम्हाला नाही लक्षात राहिली तर तुम्ही पुस्तक वाचून सुद्धा मांडणी करू शकता आणि गुरुवारचं व्रत करू शकता. पहिला गुरुवार आहे तर पहिल्या गुरुवारी आपल्याला हा 1 तारखेला 1 जानेवारी 2026ला गुरुवारचा हा पहिला दिवस आहे. तर हा व्हिडिओ जरा लवकर टाकते का, तर गुरुवार यायला वेळ बाकी आहे, त्याच्या पहिले तुम्ही तयारी करू शकता. स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीची फुले आहेत, चाफ्याची फुले तुम्ही आणू शकता. स्वामी समर्थ महाराजांना भजी, बेसनाचे लाडू, पोहे, पुरणपोळी ह्या अशा ज्या पदार्थ आवडतात, तर याची तयारी दर गुरुवारी तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही कुठला पण एक नैवेद्य करू शकता. हार, फूल, धूप, दीप, तुपाचा एक दिवा, आपल्याला हे सगळं पूजेचं साहित्य, खडीसाखर, नारळ, संकल्प बोलण्यासाठी हे साहित्य आपल्याला सर्व पहिलेच तयारी करून ठेवायची. बुधवारी 31 डिसेंबरला एकादशी आहे, त्या दिवशी तुम्हाला सर्व तयारी करायची आहे. गुरुवारी लवकर उठायचं आहे. लवकर उठून स्नान करून पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे आहे. गुरुवारी कुठल्याही व्यक्तीने शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे घातल्याने आपला दिवस आहे, आपल्यावर कुठलं पण येणारं छोटं मोठं संकट असेल तर ते दूर येत नाही. आणि गुरुवार आहे तर हे पिवळा रंग आहे तर श्रीहरी विष्णूला समर्पित आहे आणि गुरुवार जो आहे तर श्रीहरी विष्णूला हा समर्पित आहे आणि स्वामी समर्थ महाराजाला, कारण हे एकच आहेत, फक्त अवतार वेगवेगळे आहेत, नाव वेगवेगळे आहेत, देव एकच आहे. तर पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्हाला घालायचे आहे किंवा मग तुम्हाला जसे जमतील तसे धुतलेले वस्त्र तुम्ही घालू शकता. पण पिवळा रंग खूप शुभ मानला जातो म्हणून दर गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र घालू शकता. तर ह्याचा उल्लेख शास्त्रामध्ये सुद्धा केलेला आहे म्हणून तुम्हाला शेअर करते. सकाळी उठायचं आहे, स्नान करायचं आहे, आपल्या घरातल्यांच्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि सूर्याला एक जल भरून तांब्यामध्ये जल टाकायचं आहे. त्याच्यात लाल फूल, काळे तीळ किंवा पांढरे तीळ, हळदी, कुंकू, अक्षदा आणि सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे, सूर्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या सर्व कुलदेवत आहे त्यांचं आवाहन करायचं आहे. आपले माहेरचं कुलदेवत आहे त्यांचं आवाहन करायचं आहे. आपले इष्टदेवत, ग्रामदेवत आणि तुमचे आराध्य, तुमचे गुरु, त्यांचं आवाहन करायचं आहे आणि पूजेला आसन घ्यायचं. सर्व पूजेचं साहित्य पहिलेच आपल्या जवळ घ्यायचं आणि पूजेला बसायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे पाट, चौरंग जे काय आहे त्याच्या खाली स्वच्छ जागा, गाईचं गोमित्र, गंगाजल, स्वच्छ पाण्याने जागा स्वच्छ करून घ्यायची, एक स्वास्तिक काढायची, त्याच्यावर चौरंग ठेवायचा आणि स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर पंचामृताने मूर्तीचं स्नान करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
राहतं. म्हणून स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे. फोटो असेल तर स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचं आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. दिवा धूप दीप हे जे आहेत आपल्याला समजतं ते सगळं ओवाळणी करायची. महाराजांना हार घालायचा आहे, मान सन्मान करायचा आहे. ही सर्व पूजा मांडणी झाल्यानंतर जी पोथी आणलेली आहे त्या पोथी फक्त 1.5 ते 2 पानाची आहे, जास्ती मोठी नाही आहे. पोथी वाचायची आहे. पहिले संकल्प कसा बोलायचा आहे. आपल्या हातामध्ये नारळ घ्यायचा, त्याच्यावर खडी साखर ठेवायची. खडी साखर, नारळ आणि फूल आणि थोडे अक्षिदा आणि थोडं हळदी कुंकू सुद्धा नारळाला लावू शकता. अगरबत्त्या 2 लावायच्या आहे. हातामध्ये नारळ घेऊन महाराजांचं आवाहन करायचं आहे. आपलं पूर्ण नाव सांगायचं आहे. तुम्ही कुठं राहता त्या ठिकाणचं नाव सांगायचं आहे आणि तुमचं गोत्र काय आहे तुमच्या गोत्राचं नाव सांगायचं आहे आणि आपल्या घरामध्ये काय समस्या आहेत, तुमची काय इच्छा आहे ती महाराजांना ती इच्छा सांगायची आहे. आणि अशी मी एवढे गुरुवार, तुम्ही किती 9 गुरुवार करणार आहे तर मी महाराज नवीन वर्षाचा आजचा पहिला गुरुवार आहे आणि पहिला दिवस आहे आणि तुमच्या गुरुवारपासून या पहिल्या नवीन वर्षाची मी सुरुवात करत आहे आणि ही माझी इच्छा खूप दिवसापासून माझ्या मनामध्ये आहे आणि ती पूर्ण होणार आहे आणि ती वेळ आलेली आहे आणि तुमच्या आशीर्वादानेच मी हे गुरुवारचे व्रत करणार आहे. ही सेवा आहे तर ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ देऊ नका असा संकल्प करा. खडी साखर नारळ महाराजाच्या चरणी ठेवा. पोथी वाचा. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी आपल्याला जप करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप झाल्यानंतर आपल्याला स्वामींची आरती करायची आहे. त्याच्यानंतर म्हणजे गणपती बाप्पाची आरती करा, स्वामींची आरती करा, आपल्या कुलदेवीची आरती करा, विठ्ठलाची आरती करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं पण स्वामींची आरती करायची आहे. फक्त गुरुवारीच पहिल्या गुरुवारीच आपल्याला संकल्प बोलायचा आहे आणि ज्या गुरुवारी तुम्हाला महिलांना जर मासिक पाळी आली तर महिलांनी त्या गुरुवारी फक्त उपवास करायचा आहे. तो गुरुवार आपल्याला याच्यामध्ये गृहीत धरायचा नाही. तो गुरुवार सोडून द्यायचा पण उपवास करायचा आहे. असे तुम्हाला 9 गुरुवार व्रत करायचे आहे. जर एखाद्या गुरुवारी तुम्हाला अडचण आली, कुठे जायचं असेल, प्रवास करायचा असेल, पूजा मांडणी जमली नाही, पोथी वाचायला जमली नाही तर तो गुरुवार फक्त उपवास करा. अडचण आली तर काही हरकत नाही, पुढच्या गुरुवारी करू शकता. जर सुतक पडलं, अचानक काही झालं तर ते गुरुवारी फक्त उपवास करू शकता आणि पुढच्या गुरुवारी पूर्ण पूजा करून तुम्ही ते गुरुवार गृहीत धरू शकता. असे 9 गुरुवार व्रत कंप्लीट करायचे. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे. 9 पोथ्या आणायच्या आहेत. स्वामींची षोडशोपचार पूजा करायची, स्वामींचा मान सन्मान करायचा आहे आणि 9 पोथ्या सुवासनी घरी बोलू शकता आणि त्यांना त्या 9 पोथ्या देऊन एक नारळ म्हणजे मान सन्मान त्यांचा पण नारळ आणि खडी साखर देऊन एक पोथी देऊन हळदी कुंकू लावून एक फूल देऊन त्यांचा मान सन्मान करून ते उद्यापन तुम्ही करू शकता. तुमच्या पद्धतीनं सुद्धा याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण स्वामींच्या केंद्रानुसार जे सांगितलेली माहिती आहे मी तुम्हाला शेअर करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दर गुरुवारी आपल्याला जोपर्यंत तुमचे 9 गुरुवार संपत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये कोणाविषयी आपल्याला वाईट विचार येणं कामा नाही. आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा खोटेपणा असणं कामा नाही. इच्छा पूर्ण होत नाही. गुरुवारचं केलेल्या व्रताचं फळ मिळत नाही. कोणाची निंदा करणं हे खूप चुकीचं आहे. इच्छा पूर्ण होत नाही. व्रत केलं, मनापासून पूजा केली आणि आपल्या मनात कोणाबद्दल द्वेष असेल तर ते सर्व आपल्याला पूर्ण मनातला आपल्या जेवढा राग आहे, जेवढा द्वेष आहे, कोणाच्या विषयी आपल्या मनात वाईट भावना आहे ती सर्व नष्ट करायची आहे. मन पवित्र करायचं आहे. निदान गुरुवार संपेपर्यंत खोटं बोलणं पूर्ण बंद करायचं आहे. कितीही मोठी वेळ आली, संकट आलं तर स्वामीच आपल्याला त्याच्यातून बाहेर पाडतील. म्हणून आपल्या मनामध्ये कोणाविषयी खोटं बोलणं किंवा कोणाची निंदा करणं किंवा कोणी आपल्यासोबत चुकीचं वागलं म्हणून आपल्याला पण राग येणं ते करायचं नाही. स्वामी सर्व बघून घेतात कोण काय करतंय आपल्यासोबत. म्हणून स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवार व्रत जे आहेत अशा पद्धतीने करायचे आहे. रोज झोपताना विष्णू सहस्त्रनाम 1 वेळेस म्हटलं तर खूप 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 चांगलं आहे. दर गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे 9 व्रतांचं तुम्ही हे करणार आहात व्रत. पोथी 9 गुरुवार व्रत त्याची पोथी भेटती. आणि दुसरी गोष्ट, आता पोथी आहे माझ्याकडे, मी मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे. आणि जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी चरित्र सारामृत 21 अध्यायाचं पारायण आहे तर तुम्ही दर गुरुवारी रोज 21 अध्यायाचं पण करू शकता किंवा मग या गुरुवारपासून तर पुढच्या गुरुवारपर्यंत रोजचे 3 अध्याय पण घेऊ शकता किंवा रोजचे 7 अध्याय 3 दिवसामध्ये एक पारायण सुद्धा कंप्लीट करू शकता. 11 माळी जप करू शकता. स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामी चरित्र आहे 21 अध्यायांचं, त्यांनी आपलं जे वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ सर्वच काही आपल्या जीवनाचा सारच त्याच्यामध्ये आहे. म्हणून ते सुद्धा पारायण करू शकता.
तुम्हाला जमल ती सेवा तुम्ही करू शकता. दिवसभर नामस्मरण करू शकता. एक टाईम तुम्ही जेवण करून किंवा फराळाचं करून आपलं आरोग्य साथ देत असेल तर तुम्ही नक्की पूर्ण दिवस फराळाचं करून सुद्धा उपवास करू शकता, नाही तर एक टाईम जेवण करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे गुडघे साथ देत नसतील तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा पोथी वाचू शकता. काहीही म्हणजे अडचण नाही. आसन सोडू नका. ज्या ठिकाणी बसलात त्याच ठिकाणी पोथी वाचेपर्यंत तुम्ही बसू शकता, जर 21 अध्यायाचं पारायण स्वामी चरित्र सारामृत करायचं असेल तर. आणि गुरुवाराची जी पोथी आहे ती फक्त जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटाची आहे, त्याला जास्ती वेळ लागत नाही. तर हे स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारी सुरू करू शकता किंवा तुम्हाला जसं जमल तसं कधीही नवीन वर्षामध्ये ज्या गुरुवारी तुम्ही फ्री होणार आहात, तुम्ही कोणतीही अडचण नाही आहे, कुठं जायचं नाही किंवा महिलांना मासिक पाळी नाही आहे, तेव्हासुद्धा तुम्ही करू शकता. कोणत्याही गुरुवारी तुम्ही नवीन वर्षाच्या या सुरुवातीपासून तुम्ही करा. कोणत्याही प्रकारच्या इच्छा दडलेल्या असतील तर त्या पूर्ण होतील. कोणत्याही तुमच्या काही अडचणी असतील तर त्या दूर होतील. स्वामी समर्थ महाराज सर्वांच्या पाठीशी आहेत. स्वामी समर्थ महाराज असं जे वाक्य आपल्या, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, हे लक्षात ठेवा आणि ही सेवा करा. इथंच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.